न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार। नमस्कार, मी प्रतीक्षा आपलं स्वागत करते क्राईम झोन या कार्यक्रमात। लक्षात ठेवा, आपल्या आजूबाजूला बरेचसे गुन्हे घडत असतात ज्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर कुठेही कधीही आणि केव्हाही होऊ शकतो। चेन स्नॅचिंग असो किंवा लूटमारी, सायबर क्राईम असो किंवा फ्रॉड केसेस, हुंडाबळी असो किंवा ब्लॅकमेलिंग, कधी ना कधी आपल्याला अशा प्रसंगांना सामोरं जावं लागतं। त्यामुळे आपल्याला सज्ज आणि सतर्क राहणं महत्त्वाचं आहे। क्राईम झोन या कार्यक्रमामार्फत आपल्याला अशाच गुन्ह्यांची माहिती दिली जाईल ज्यामुळे आपण आपल्या आयुष्यात जागृत राहू, अशा प्रसंगांना सामोरे जाऊ शकतो। म्हणूनच जागृत व्हा, सज्ज व्हा, सतर्क व्हा आणि पाहत रहा क्राईम झोन। आज क्राईम झोन मध्ये आम्ही आपल्या समोर घेऊन येत आहोत मुंबई मधल्या दादर विभागात राहणाऱ्या एका सुशिक्षित तरुणाची गोष्ट। प्रतीक सुर्वे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एका सीए फर्म मध्ये नोकरी करू लागला। प्रतीकचे वडील कामगार होते आणि रिटायरमेंट नंतर त्यांची थोडीफार पेन्शन सुरू होती, ज्याच्या जीवावर प्रतीकचं ग्रॅज्युएशन पर्यंतचा खर्च सांभाळला होता। प्रतीकची आई ही गृहिणी होती। नोकरीला लागल्यावर घर सांभाळण्याची सगळी जबाबदारी प्रतीकवर होती। प्रतीकचा पगारही चांगला होता, जेणेकरून त्याच्या सर्व मूलभूत गरजा पूर्ण करून तो आपल्या परिवाराचेही संगोपन करू शकत होता। प्रतीकच्या नोकरीला 3 वर्ष पूर्ण झाल्यावर आई वडिलांनी त्याचं लग्न करायचा निर्णय घेतला आणि स्थळ बघायला सुरुवात केली। सर्व काही सुरळीत चालू होतं, पण प्रतीकच्या आयुष्यात एक असा काळा दिवस आला की त्याच्या आयुष्यात अंधार पसरला। तो दिवस रविवारचा। प्रतीकला सुट्टी होती। आई वडील नातेवाईकांकडे गेले होते आणि प्रतीक घरी एकटाच होता। विरंगुळा करण्यासाठी त्याने मोबाईलवर इंस्टाग्राम रील्स पाहत होता। त्याच वेळी प्रतीकला इंस्टाग्रामवर एक मेसेज आला। तो मेसेज एका मुलीचा होता। प्रतीकने तो मेसेज वाचला तर त्या मेसेज मध्ये ती मुलगी प्रतीकचा मोबाईल नंबर मागत होती। थोड्या वेळातच त्या मुलीनं प्रतीकला व्हॉट्सअपवर मेसेज केला। The Bluetooth device is ready to pair. The Bluetooth device is connected successfully. प्रतीक त्या मुलीच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर गेला। तिचे फोटोज प्रतीकला खूपच भावले। तो तिच्याकडे आकर्षित झाला, त्यामुळे त्याने लगेच तिला स्वतःचा व्हॉट्सअप नंबर दिला। त्या अनोळखी मुलीने प्रतीक सोबत लगेचच मैत्री केली। आता दोघांमधलं संभाषण वाढत गेलं। एखाद्या अनोळखी मुलीशी मोकळेपणाने बोलणं हे प्रतीकसाठी पहिल्यांदाच घडत होतं, त्यामुळे तो तिच्यात वाहवत गेला। तिने प्रतीकला खाजगी प्रश्न विचारले आणि प्रतीकही त्या सर्व प्रश्नांची खाजगी उत्तरं तिला देऊ लागला। प्रतीकच्या घरी कोणी नसल्यानं त्या मुलीला कळून आलं। थोड्या वेळानं अचानक त्या मुलीनं प्रतीककडे व्हिडिओ कॉल करण्याची विनंती केली। प्रतीकनेही घरी कोणी नसल्यानं तिची विनंती मान्य केली। त्या मुलीला व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल केला। व्हिडिओ कॉल करताच त्याच्या समोर एक निवस्त्र अवस्थेत मुलगी होती, पण तिचा चेहरा प्रतीकला दिसत नव्हता।
प्रतीक तिचा चेहरा दाखवण्याची विनंती करू लागला, पण तिने तिचा चेहरा दाखवला नाही. मग काही वेळ प्रतीक तिच्याकडे न्याहाळत राहिला, पण अचानक एका मिनिटाच्या आत तो व्हिडिओ कॉल कट झाला. प्रतीकने तिला पुन्हा व्हिडिओ कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण समोरून जो कॉल कट करण्यात आला, प्रतीकला वाटलं की त्याच मुलीचा कॉल असावा, म्हणून त्याने तो कॉल उचलला. पण समोरून एका पुरुषाचा आवाज येऊ लागला. त्या माणसाने प्रतीकला धमकी दिली की जर त्याने लगेच 25,000 रुपये नाही पाठवले तर तो प्रतीकचा हा व्हिडिओ व्हायरल करू शकतो. प्रतीक घाबरून गेला. प्रतीकला काही करावं काहीच कळेना. प्रतीकने मदतीसाठी मित्रांनाही कॉल केला, पण मित्राने कॉल उचलताच प्रतीक स्वतःबद्दल घडलेला प्रकार लाजेपोटी बोलू शकला नाही. थोड्या वेळाने प्रतीकला त्या माणसानं पुन्हा काही स्क्रीनशॉट्स पाठवले, ज्यामध्ये दिसत होतं की प्रतीकचा व्हिडिओ कॉल बऱ्याच सोशल प्लॅटफॉर्मवर अपलोड केला जातोय. प्रतीक हे स्क्रीनशॉट्स बघून घाबरून गेला. त्या माणसाने पुन्हा प्रतीकला फोन करून धमकावलं की जर प्रतीकने पैसे नाही पाठवले तर त्याचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होईल. प्रतीकची मानसिक स्थिती फारच खालावली आणि अखेरीस त्याने त्या माणसाला गुगल पेवर 25,000 रुपये पाठवले. प्रतीकला वाटलं होतं की त्याला तो माणूस पुन्हा त्रास देणार नाही, पण त्या माणसाचा प्रतीकला वारंवार कॉल येऊ लागला. पैसा भेज नाही तर जिंदगी की वाट लगा दूंगा. फोन ठेव चल. प्रतीक आतापर्यंत त्या व्यक्तीला 3.5 लाख रुपये देऊन झाला होता, तरीही त्याच्या धमक्या काही थांबत नव्हत्या. प्रतीकची आता सगळी सेव्हिंग ही संपली होती. शेवटी नाईलाजाने प्रतीकने त्याच्या जवळच्या मित्राला ही गोष्ट सांगितली. मित्रानं त्याला धीर दिला आणि तो प्रतीकला पोलिसांकडे घेऊन गेला. पोलिसांनी प्रतीकची मदत केली. धमक्या येणं बंद झाल्या. पोलीसही त्या टोळीला शोधू लागले, ज्या टोळीने प्रतीकला फसवलं होतं. अशी प्रकरणं आज फारच वाढत चालली आहेत आणि प्रतीक सोबत जे घडलं त्याला हनी ट्रॅप असं म्हणतात. आपण सर्वांना जर पुढील प्रमाणे सतर्कता बाळगायची असेल तर आपण हनी ट्रॅप सारख्या प्रकरणांपासून वाचू शकतो. सोशल मीडियावरचा आपला प्रोफाईल प्रायव्हेट ठेवावा, जेणेकरून कोणी अनोळखी व्यक्ती आपल्या माहितीचा गैरफायदा घेणार नाही. सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी बोलणे किंवा त्यांची फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करणं सहसा टाळा. जरी कोणत्या अनोळखी व्यक्तीने आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीची पार्श्वभूमी पूर्णपणे कळेपर्यंत तिच्याशी संवाद साधू नका. आपला मोबाईल नंबर फक्त आपल्या नातेवाईकांशी, आपल्या मित्रांशी आणि आपल्या कामाच्या ठिकाणी शेअर करावा. कोणत्याही व्यक्तीशी व्हिडिओ कॉल करण्यापूर्वी हा विचार नक्की करावा की व्यक्ती आपल्यासाठी घातक तर नाही ना. जर आपण हनी ट्रॅप सारख्या प्रकरणात अडकलो आणि समोरचा आपल्याला ब्लॅकमेल करू लागला तर सर्वप्रथम आपण घाबरून जाऊ नये. अशा टोळ्या तरुणांना लुबाडून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचं काम करतात आणि बरेच तरुण भीतीपोटी त्यांना पैसे देऊ लागतात. पण लक्षात ठेवा,
अशी कोणतीही टोळी आपल्याला व्हिडिओ व्हायरल करू शकणार नाही, कारण कोणतेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असे व्हिडिओ व्हायरल होऊ देत नाही. आपण जितक्या लवकर होईल तितक्या लवकर पोलिसांशी संपर्क साधावा, कारण पोलिसांचं सायबर क्राईम डिपार्टमेंट लगेच सज्ज होईल आणि आपल्याला या प्रकरणातून बाहेर काढू शकेल. जी चूक प्रतीकने केली ती चूक तुम्ही करू नका. अशा प्रकारच्या कोणत्याही घटनेची माहिती लगेचच पोलिसांना द्या. जागृत व्हा, सज्ज व्हा, सतर्क रहा आणि पाहत रहा क्राईम झोन. न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार.